एक मिनिट. अखेर बाबांनी संबंध लोकांचं होतं. संख्याबळ आमच्याकडे पहिल्या दिवसापासून होतं आणि डे बस निकाल लागल्यानंतर पहिली बैठक आमची झाली. त्या दिवशी सांगितलं होतं की सातारा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष भारतीय जनता पक्षाचा होईल आणि त्या शब्दापासून कधीही आम्ही मागे गेलो नव्हतो. काल एक वेगळा प्रश्न विचारला म्हणून मी प्रश्नाचं उत्तर येणाऱ्या काही तासात तुम्हाला मिळेल एवढंच सांगितलं. पालकमंत्री म्हणतात की नैतिक विजय आमचाच आहे. नैतिक विजय आमचाच आहे. सुरुवात भाजपने केली, शेवट आम्ही पोलिसांचा गैरवापर केला. भारतीय जनता पार्टीवरती थेट आरोप केला गेलेला आहे, पालकमंत्र्यांनी केलेला आहे. आपण या जिल्हा परिषदेमध्ये सकाळपासून येऊन अधिकाऱ्यांना शिबिरावर कोण करत होतं? कुणी सगळ्या शिबिरावर कुणी केली? येथल्या कार्यकर्त्याला दमबाजी कुणी केली? जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाची निवड असताना इथं काय काम होतं? या सगळ्या गोष्टीचा प्रश्न उत्तरं तरी दिली पाहिजेत ना. ठीक आहे, आता काय घडलं, काय झालं, काय नाही झालं याचे आपण सगळेजण साक्षीदार आहात. भारतीय जनता पक्षासोबत बहुमत होतं, तुमच्यासोबत असतं आम्ही स्वीकारलं नाही. अनेक वेळा आपण ह्या भूमिका मांडल्या आणि मला एक समजत नाही आहे, गेल्या 45 दिवसापासून सदस्य घेऊन तुम्ही बाहेर फिरत होता, तरी पण सदस्यांचा विश्वास तुमच्यावर का नव्हता? याचं उत्तर आम्ही नाही द्याल, तुम्ही द्यायचं उत्तर. तुमची नैतिकता जिंकली असेल तर ती तुम्हाला लग्लाभ आहे. हे अचानकपणे तुमच्याकडनं गुन्हा दाखल केला गेला आणि 2 सदस्यांना, राष्ट्रवादीचे अनिल देसाई आणि संदीप मांडवे यांना अचानकपणे जिल्हा परिषदेच्या आवारामध्ये उचललं गेलं. तर ही नैतिकता कुठं आहे असं त्यांनी प्रश्न उपस्थित केला. मुळात आपण जो प्रश्न विचारताना पण या केसच्या संदर्भातली माहिती आपण घेतली पाहिजे. राष्ट्रवादीचा जिल्हा परिषद सदस्य, त्याच्या मुलानं केस केली, तोही राष्ट्रवादीचा पदाधिकारी, तो गुन्हा दाखल करण्यामध्ये आमचा काय रोल आहे? तो राष्ट्रवादीच्या अंतर्गत असणारा विषय आहे. पोलीस यंत्रणेचा वापर का? गुन्हा दाखल झाल्यावर पोलीस त्याचं काम करतील, पण गुन्हा दाखल केला राष्ट्रवादीच्याच लोकांनी, सदस्य राष्ट्रवादी. या जिल्हा परिषदेमध्ये सकाळपासून येऊन अधिकाऱ्यांना शिबिरावर कोण करत होतं? कुणी सगळ्या शिबिरावर कुणी केली? येथल्या कार्यकर्त्याला दमबाजी कुणी केली? जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाची निवड असताना इथं काय काम होतं? या सगळ्या गोष्टीचा प्रश्न उत्तरं तरी दिली पाहिजेत ना. ठीक आहे, आता काय घडलं, काय झालं, काय नाही झालं याचे आपण सगळेजण साक्षीदार आहात. भारतीय जनता पक्षासोबत बहुमत होतं, तुमच्यासोबत असतं आम्ही स्वीकारलं नाही. अनेक वेळा आपण ह्या भूमिका मांडल्या आणि मला एक समजत नाही आहे, गेल्या 45 दिवसापासून सदस्य घेऊन तुम्ही बाहेर फिरत होता, तरी पण सदस्यांचा विश्वास तुमच्यावर का नव्हता? याचं उत्तर आम्ही नाही द्याल, तुम्ही द्यायचं उत्तर. तुमची नैतिकता जिंकली असेल तर ती तुम्हाला लग्लाभ आहे. अचानकपणे तुमच्याकडनं गुन्हा दाखल केला गेला आणि 2 सदस्यांना, राष्ट्रवादीचे अनिल देसाई आणि संदीप मांडवे यांना अचानकपणे जिल्हा परिषदेच्या आवारामध्ये उचललं गेलं. तर ही नैतिकता कुठं आहे असं त्यांनी प्रश्न उपस्थित केला. आपण जो प्रश्न विचारताना पण या केसच्या संदर्भातली माहिती आपण घेतली पाहिजे. राष्ट्रवादीचा जिल्हा परिषद सदस्य, त्याच्या मुलानं केस केली, तोही राष्ट्रवादीचा पदाधिकारी, तो गुन्हा दाखल करण्यामध्ये आमचा काय रोल आहे? तो राष्ट्रवादीच्या अंतर्गत असणारा विषय आहे. पोलीस यंत्रणेचा वापर आपण केला. पोलीस यंत्रणेचा वापर का? गुन्हा दाखल झाल्यावर पोलीस त्याचं काम करतील, पण गुन्हा दाखल केला राष्ट्रवादीच्याच लोकांनी. त्यांचं असं मत आहे, पोलिसांनी अध्यक्ष आहे, समजून घ्या. मग त्यांनी मत कोणाला आम्हाला दिलं का? मला एक समजत नाही तुमचं की हा त्यांचा अंतर्गत वादाचा विषय आहे ना. शिवसेनेचं राष्ट्रवादीचं नेत्यांनी वर किती सांगितलं, खाली सदस्यामध्ये एकमत कधीच नव्हतं. तिथं ते त्यांच्यामध्ये जो असंतोष होता आपण सगळेजण बघताय, त्याचाच परिणाम आज आपण बघताय. त्यामुळं आज जिंकलो की आम्ही आणि हारलो की दुसऱ्याला दोष द्यायचा, आता हे मला वाटतं तितकंसं योग्य नाही. या ठिकाणी जयाताई शिंदे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाल्यात, मोठ्या मनानं मान्य करावं. राजू भैया आमचे उपाध्यक्ष झाले, मोठ्या मनानं मान्य करा आणि झालेला पराभव स्वीकारा आणि आत्मपरीक्षा. भाऊ तुम्ही या जिल्हा